नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. काल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळालं. केरळमध्ये सत्ता परिवर्तन होताना पाहायला मिळालं. आणि एकंदरीतच आगामी काळामध्ये देशातलं राजकारण कसं असणार आहे किंवा आता कुठल्या पद्धतीनं संक्रमण होणार आहे राजकारणाचं, तर ह्याचं एक प्रतिनिधित्व आपल्याला या निकालातनं प्रतिबिंब पाहायला मिळालं. अशा पद्धतीची एक चर्चा आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षानं 2 राज्यांमध्ये अतिशय भव्यदिव्य असा विजय मिळवला, म्हणजे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये. तर दुसऱ्या बाजूला TVK बरोबर ना, दलपती विजयच्या पक्षानं एक अद्वितीय अशी कामगिरी करत त्याने देखील सत्ता मिळवलेली आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता होती, त्या सत्तेला सुरुंग लागला आणि एकंदरीतच असा एक साधारणपणे या निकाल लागलेला आहे. परंतु या सगळ्यामध्ये भारतीय राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ असा एक वेगळी शक्ती म्हणून ओळखली जाणारे, एक आपला वेगळा प्रभाव म्हणून ओळखली जाणारी जी डावी विचारसरणी होती, डावे पक्ष जे होते ते अतिशय क्षीण होत चाललेले आहेत. हे आता या निकालावरनं समोर आलेलं आहे. एक काळ होता की भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये डावे अतिशय प्रभावी होते. काही राज्यांमध्ये सत्ता त्यांची सुरुवातीपासून राहिली. गेली 50 वर्षाचा जर आपण इतिहास काढला तर कुठे ना कुठे डाव्यांचं सरकार असल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र आता पहिल्यांदा असं होतं आहे की कुठेही डाव्यांचं स्वतंत्र सरकार अस्तित्वात नसल्याचं आता आपण पाहतो आहे. बंगाल हा एकेकाळी डाव्यांचा गड होता, मात्र तो काही वर्षांपूर्वी म्हणजे ममता बॅनर्जी येण्याच्या अगोदरच ममता बॅनर्जींनीच खरं तर तो उद्ध्वस्त केला असं सांगितलं जातं. आणि आता केरळमधून सुद्धा डाव्यांची सत्ता गेलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच डावी विचारसरणीसमोर अनेक आव्हानं असणार आहे. एकंदरीतच या सर्व निकालांकडं कॉम्रेड अजित अभ्यंकर माझ्यासोबत आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आणि एकंदरीत आता सध्या ह्या निकालाकडे ते कसं पाहतायत आपण तिथून सुरुवात करूयात. हे 5 राज्यातले जे निकाल आहेत तर तुम्ही कसं पाहताय? बघा, वरवर पाहता जेता तुम्ही सांगितलं आणि सगळ्या वृत्तपत्रामध्ये सगळ्या माध्यमांमध्ये हे पुन्हा पुन्हा बोललं जाते की जणू काय आता डाव्यांचं राजकारण संपलं. परंतु आपण लक्षात घ्या की डाव्यांचं राजकारण हे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर, म्हणजे लोकनियुक्त जी सभागृह आहेत, संसदेचा अर्थ लोकनियुक्त सभागृह, बरोबर, मग ती राज्याच्या पातळीवरती असतील किंवा केंद्राच्या पातळीवरती असतील, त्या संसदेच्या आतमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं, प्रसंगी बहुमत असेल तर सरकारमध्ये जाऊन काम करणं किंवा विरोधी पक्ष म्हणून सरकारवरती दबाव आणणं किंवा सरकारला उघडं पाडणं, सरकारला भाग पडणं, जाब विचारणं, हे काम संसदेच्या आतलं आहे. परंतु त्याचा पाया जो आहे, डाव्या पक्षांच्या राजकारणाचा जो पाया आहे तो जनतेची चळवळ आहे, वर्गीय चळवळ ही आहे. आणि त्याचं उद्दिष्ट कामगार आणि शेतकरी ही एक व्यापक संकल्पना आहे. बरोबर. त्याच्यामध्ये ज्याला आपण नेहमीच्या अर्थाने कामगार श्रमिक म्हणतो ते आले, शेतकरी आले, श्रमिक कष्टकरी शेतकरी आले, मग दलित आले, आदिवासी आले, स्त्रिया आल्या, शोषित जे आहेत ते सर्व उपेक्षित घटक आले. यांच्या बाजूनी व्यवस्था परिवर्तन करणं आणि त्याच्यासाठी जनचळवळ करणं, त्याच्यासाठी व्यवस्थेला वाकवणं, जिथे शक्य असेल तिथं व्यवस्था मूलभूतरित्या बदलणं, हे डाव्यांचं खरं राजकारण आहे रस्त्यावरचं. बरोबर. आणि डाव्यांचं संसदेतलं राजकारण हे त्याच्यामधून निर्माण होतं आणि त्याच्या आधारावरती ते उभं राहतं. आता यातला जो संसदेच्या आतला जो भाग आहे त्याच्यामध्ये निश्चितपणेच काही फटका बसलेला आहे, हे मान्यच करायला पाहिजे. म्हणजे काहीच झालं नाही असं मी म्हणणार नाही. परंतु मुळात डाव्यांच्या राजकारणाचा पाया हाच मुळे वर्गीय असल्यामुळे आणि दीर्घकालीन असल्यामुळे आणि तो इलेक्शन टू इलेक्शन नसल्यामुळे, उद्दिष्ट दीर्घकालीन असल्यामुळं त्याच्यामध्ये किंवा त्या व्यवहारामध्ये काही बदल होणार आहे, त्याच्या नीतीमध्ये काही बदल होणार आहे असं अजिबात नाही. उलट देशातल्या प्राप्त परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपलं काय आत्मपरीक्षण करून की आपण नेमकेपणाने कुठं काय चुकतोय का हेही बघून पुढं पाऊल टाकणं ही एक संधी आहे असं मी समजतो. पण हे आत्ता जे निकाल लागले त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे जे निकाल लागलेले आहेत याचे दोन घटक आहेत, आपण लक्षात घ्या. कुठलीही राजकीय घटना समजावून घेत असताना आपल्याला 2 घटकांच्या आधारे विचार करावा लागतोच. म्हणजे विजय मिळाला तरी काय आणि पराजय झाला तरी काय. एक घटक असा असतो की ज्याला वस्तुनिष्ठ घटक असं म्हणतात, की त्याच्यामध्ये तुम्ही त्या क्षणी त्या वेळेला त्या एखाद्या वर्ष 6 महिन्यात काही बदल करू शकत नाही, अशा प्रकारचे काही घटक असतात, त्याला आपण वस्तुनिष्ठ असे म्हणूया. आणि काही घटक असे असतात की जे सब्जेक्टिव्ह, आत्मनिष्ठ, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या हस्तक्षेपामुळे, तुमच्या निर्णयामुळे
तुमच्या संघटनेमुळे काहीतरी तात्कालिक बदल होऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण घेऊ आपण. समजा पूर आलेला आहे, तर पूर आलेला तुम्ही पूर यायचं थांबवू शकत नाही, बरोबर, निदान त्या ठिकाणी तरी थांबवू शकत नाही तुम्ही. मग धरणं तुम्ही बांधाल, काय कराल, तो पुढच्या 10 वर्षाचा प्रश्न आहे. परंतु पूर आल्यानंतर त्याच्यात गाडी कुठं घालायची किंवा त्या क्षणी कुठं थांबायचं आणि थांबायचं नाही, हा निर्णय तुमचा आत्मगत घटक आहे. तो तुम्ही तुमच्या निर्णयाने तुमचा जीव वाचवू शकता. आता असे दोन्ही घटक मिळून कुठलीही राजकीय घटना होत असते. आता त्या संदर्भाने जर या निवडणुकीचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण ही जी धोरणं आहेत, जी गेली जवळजवळ 20-25 वर्ष आपण राबवतो आहोत, त्याच्या परिणामी देशामध्ये प्रचंड अशा प्रकारची बेरोजगारी तयार झालेली आहे. अदानी, अंबानी यांच्यासारखे एक महान, म्हणजे देशापेक्षाही उंच झालेले असे उद्योगपती तयार केले गेलेले आहेत. आणि या सगळी एक पार्श्वभूमी आणि ते सगळं नीट चालवण्यासाठी लोकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून, अस्मिता, त्यांच्या खोट्या अस्मिता जाग्या करून, त्याच्या मागे सगळी संपत्ती उभी करून, इलेक्शन बॉन्डसारखे पद्धती असेल, ईडी असेल, CBI असेल, न्यायालय असेल, त्याचा गैरवापर करून सत्ता चालवायची अशी एक नीती इथल्या सत्ताधारी वर्गाने ही अवलंबलेली आहे. आणि ते या धोरणाचा परिणाम आहे. हा इथला एक वस्तुनिष्ठ घटक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ताबडतोब नाही बदल करू शकत. हे वास्तविकता आहे. दीर्घकालीन प्रक्रिया, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती एका अर्थाने पाहिलं तर काँग्रेसपासून सुरू झालेली आहे. ती मोदींनी त्याचा अत्युच्च शिखर गाठलेलं आहे. म्हणजे यांनी जर 5 त्याच्यात टाकले असतील तर यांनी 95 टाकलेले आहेत. हा वस्तुनिष्ठ घटक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता लोकशाही वाचवणं, देशाचं संविधान वाचवणं आणि जनतेचे निदान चळवळ करण्याचे अधिकार वाचवणं ही एक ताबडतोबीची गरज आहे. त्याला आम्ही कसा प्रतिसाद देतो किंवा देत नाही, या अर्थाने या निकालाचं मूल्यमापन करायला पाहिजे. आणि तसं जर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला असं दिसेल की आता आपण एक एक राज्य बघत जाऊया की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या मूळच्या, आता भाजप त्यांच्या विरोधामध्ये मुस्लिम तुष्टीकरण वगैरे काही बकवास बोलून उभे आहेत, अनेक मुद्दे बोलत आहेत. परंतु एक मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे की ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्व देण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. जेव्हा 99 साली अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं, म्हणजे त्याच्या आधी त्यांचं 13 महिन्याचं आलं, नंतर हे नंतरचं सरकार आलं, तर हे नंतरचं जेव्हा सरकार आलं आणि आधीचं सुद्धा सरकार, त्यावेळेला ममता बॅनर्जी या रेल्वे मंत्री होत्या. कोणी केलं त्यांना रेल्वे मंत्री? कारण डाव्यांना जर तिथं त्यावेळेला डाव्यांची अत्यंत कणखर अशी सत्ता होती आणि त्यावेळेला डाव्यांचे जर पाय कापायचे असतील तर तिथे एक आक्रस्ताळी नेता पाहिजे की जो सगळं तिथे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क नष्ट करेल, हिंसाचार करेल. तर त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असताना सुद्धा, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि मोदी यांच्यात काही प्रमाणात फरक आहे म्हणजे व्यक्ती पातळीवरती बोललं तर, परंतु म्हणजे अटल बिहारी वाजपेयी गुन्हेगारी वृत्तीचे नव्हते की जे मोदींची वृत्ती अगदी स्पष्ट आहे, ते कुठल्याही प्रकारची असा फरक मानत नाहीत. म्हणजे त्याच्यामुळे ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं त्यावेळेला की BJP इज माय नॅचरल अलाय, माझा नैसर्गिक मित्र आहे हा. आणि त्यावेळेला तिथं होत्या. काही प्रमाणात हे काँग्रेसचं सुद्धा पाप आहे की ममता बॅनर्जी यांनी 10 साली जेव्हा नंदीग्राम आणि सिंगूर ज्या ठिकाणी डाव्या पक्षांनी, म्हणजे डाव्या सरकारने अतिशय योग्य असा विचार करून एक नवीन औद्योगिक धोरण राबवण्याचा प्रयत्न केला, टाटांसारख्या उद्योग संस्थांना तिथं आणलं, शेतकऱ्यांना भरपूर नुकसान भरपाई देऊन, नोकरीची शाश्वती देऊन तिथं विकासाचा एक नवीन मार्ग, औद्योगिक विकासाचा खुला केला. तो होत असतानाच ममता बॅनर्जी यांनी तिथं 2 महिने रस्ता रोको केला. 2-2.5 महिने त्या नंदीग्राममध्ये सगळी सरकारी यंत्रणा ठप्प केली, प्रचंड हिंसाचार केला, कुठल्याही बोलण्या, हे सगळं करत असताना त्यावेळेला केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आणि मी सगळ्या काँग्रेस सरकारला दोष देणार नाही, परंतु त्यांच्यातले काही घटक असे होते की जे डाव्यांच्या खास विरोधामध्ये होते. हे रोखता आलं असतं, परंतु त्यांनी तिकडून बढावा दिला. इकडं मोदी होते गुजरातमध्ये, त्यावेळेला त्यांना तो प्रकल्प उचलायचा होता, तेव्हा त्यांनी टाटांशी आतून संगनमत केलं आणि टाटांनी स्वतःच एक दिवस जाहीर केलं की आम्ही इथून बाहेर पडतोय. आणि त्याचा फटका डाव्या पक्षांना तिथं बसला आणि एकंदरीत बंगालला बसला आणि अर्थात ओव्हरऑल बंगालला म्हणजे काँग्रेसला पण बसलाच.
म्हणजे काँग्रेस हा संपूर्ण पक्ष त्याला जबाबदार असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्यातले काही घटक हे होते. आता त्यांची नावं घेणं आता संयुक्तिक नाही आहे, परंतु निश्चितपणे असं झालं. आता म्हणजे ममता बॅनर्जी हा जो घटक आहे हा राष्ट्रीय राजकारणामध्ये एवढ्या महत्त्वाच्या स्थानाला आणण्याचं पाप हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं, थोड्याफार प्रमाणात काँग्रेसचं आहे. आणि ममता बॅनर्जी यांनी गुंडगिरीचं राज्य केलं ही अगदी वास्तवता आहे. तेव्हा लोकांनी जो आत्ता निर्णय दिलेला आहे तो ममता बॅनर्जी यांच्या अराजक निर्माण करण्याच्या किंवा इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशन्सच सगळ्या संसदीय राजकारणातल्या असतील किंवा गव्हर्नन्समधल्या असतं त्या नष्ट करण्याचा जो त्यांचा डाव्या सरकारपासून जो प्रकल्प होता तो त्यांनी आणखीन वेगाने पुढे नेला. हे एक कारण आहे. त्याच्या विरुद्धची ती प्रतिक्रिया आहे. त्या अर्थाने ते अँटी इन्कम्बन्सी आहे. पण सर आता तुम्ही भारतीय जनता पक्षावर काँग्रेसवर टीका करता ही गोष्ट खरी, पण त्याच्या अगोदर तर डावे सत्तेमध्ये होते बंगालमध्ये. आज पक्षाची अशी अवस्था आहे की आपण जर बघितलं तर एक जागा आलेली आहे पश्चिम बंगाल. डाव्यांना बंगालमध्ये जिथं अतिशय मजबूत आणि गड मानलं जात होतं पश्चिम बंगालमध्ये, तिथं कमबॅक करणं एवढं का? हे बघा, आपण एक लक्षात घ्या की कुठल्याही राज्यामध्ये भारतातल्या काय राजकारण होतं, काय राजकीय प्रक्रिया होते याचा संबंध राष्ट्रीय पातळीवरती काय घडतं याच्यापासून तोडता येत नाही. बरं, राष्ट्रीय पातळीवरती मोदी संघ परिवार आणि एकंदर जगसुद्धा, जगामध्ये सुद्धा ज्या प्रकारचे हे वस्तुनिष्ठ घटक आहेत, म्हणजे राज्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते वस्तुनिष्ठ आहेत. तर ज्या प्रकारची उजव्या विचाराची एक हिंसक अशा प्रकारची उन्मादी अस्मिताबाजी त्याला म्हणतात ती उदयाला आलेली आहे, डोनाल्ड ट्रम्पपासून आहे. या पार्श्वभूमीवरती देशामध्ये या हुकुमशाहीची, फॅसिझमची पकड इतकी घट्ट झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून इलेक्शन कमिशन त्यांनी पूर्णपणे खिशात घातलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती एका राज्यामधली जनता जेव्हा मतदान करण्याचा विचार करते आणि जे परपेच्युअली विरोधी पक्षात आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरती त्यांचं अस्तित्व अतिशय मर्यादित आहे, अशा वेळेला लोक विचार करताना डाव्या पक्षांचा विचार थोडा वेगळ्या पद्धतीने करणार की जे केरळमध्ये काही प्रमाणात झालेलं आहे. कसा सांगतो ना, तर पण बंगालचं पूर्ण करूया. तेव्हा बंगालमध्ये लोकांनी एकतर अँटी इन्कम्बन्सी म्हणून मतदान केलेलं आहे, ममता बॅनर्जींच्या गुंडगिरी विरोधी मतदान केलेलं आहे. परंतु ते गुंडगिरी विरोधी मतदान करताना डाव्यांचा जो संघटनात्मक बेस मधल्या 10 वर्षामध्ये जो उद्ध्वस्त केला गेलेला आहे अत्यंत जाणीवपूर्वक, त्याचा एक परिणाम तिथल्या मतदारांच्या मानसिकतेवरती झालेला आहे की आता डावे कदाचित तो कमबॅक करू शकत नाहीत. पण तरीसुद्धा लक्षात घ्या, मतांची जी आत्ताची टक्केवारी दिसते त्याच्यामध्ये 8 ते 10% मतं डाव्या पक्षांना आहेत. सर, अजूनही मी आहे. बंगालमध्ये गेलो होतो. कोलकाता सहित अनेक शहरांमध्ये प्रवास केला. तिथल्या अनेक लोकांशी, कम्युनिस्ट पक्षाच्या वेगवेगळ्या घटकांशी मी संवाद साधला. सर, तिथं मेजर प्रॉब्लेम मला हा दिसून आला की लिडरशिपची डेव्हलपमेंट करणं, म्हणजे सिनियर लोकांनी जे नवीन पिढी घडवणं अपेक्षित होतं तशा पद्धतीनं घडलं नाही. कार्यकर्त्यांमध्ये कम्युनिकेशनचा प्रचंड मोठा गॅप आहे. म्हणजे तुम्ही निर्णय काय घेताय हे तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते पर्क्युलेट होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की लढण्यासाठी जी एक प्रबळ इच्छाशक्ती लागते, मुळात तिचाच अभाव दिसला. नाही, आता हे तुमचं स्थानिक निरीक्षण असेल तर मी तपशिलात गेल्याशिवाय त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही. पण साधारणपणे मला जी प्रक्रिया माहिती आहे आणि पक्षाच्या पातळीवरून जे काय समजतं, आम्ही या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण चेहरे हे उमेदवार म्हणून दिलेले होते. जाणीवपूर्वक त्यांची लिडरशिप पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. 195 ठिकाणी CPM स्वतः उमेदवार देत होती. मोहम्मद सलीम हे आमचे लीडर होते, हे आहेत. आणि मोठ्या प्रमाणात, मी आकडा सांगू शकत नाही तुम्हाला, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टुडंट्स फेडरेशन म्हणजे विद्यार्थी चळवळीतून असतील किंवा युवक चळवळीमधून असतील आलेले अनेक नेते तिथं चेहरे म्हणून पुढे आलेले होते. त्या बाबतीमध्ये पक्ष कमी पडला असेल असं मला वाटत नाही. पण आता तुमची ग्राउंड रियालिटीचा अहवाल असेल तर त्याच्यात तपशिलात जाऊन बोलावं लागेल. दुसरा एक घटक मगाशी जे मी सांगत होतो, बांगलादेशमध्ये ज्या प्रकारचा बदल झाला, शेख मुजीबुर रहमान यांच्यासारख्या धर्मनिरपेक्ष आणि एका अर्थाने व्यापक लोकशाहीवादी भूमिका घेणाऱ्या त्यावेळेस बांगलादेशची निर्मिती करण्यामध्ये, लोकशाही की धर्मांध तत्वावरती देश उभा राहू शकत नाही याचा निर्णायक पुरावा शेख मुजीबुर रहमान होता आणि बांगलादेशची निर्मिती होती. तर त्यांचे पुतळे खाली खेचून पाडणं आणि तिथं इस्लामी मूलतत्ववादी ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे धारणा असलेले
ॲक्च्युली सत्ताधीश तसे बनलेत की नाही आता पुन्हा त्याच्यात थोडासा फरक आहे. परंतु जी आंदोलनं झाली आणि त्याच्यामधून काही हिंसक घटना घडल्या किंवा घडवल्या गेल्या, कोणी घडवल्या काय अजून नक्की कळलेलं नाही आहे, पण ज्यांनी कोणी घडवल्या असतील त्याचा एक परिणाम काही प्रमाणात झाला की, आणि बंगाल जी मानसिकता जी आहे ही बांगलादेश आणि बंगाली ही भाषा एकच आहे, बरोबर, त्या भाषेने ते जोडले गेलेले आहेत. तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारची तिथं हे आता हे परत एकदा इस्लामी मूलतत्ववाद येतो आहे, पाकिस्तानमध्ये तो आहेच, मुळापासूनच आहे. त्याच्यामुळे मग आता ह्याची एक प्रतिक्रिया, याचा फायदा कसा घेता येईल तो भारतीय जनता पक्षाने संघ परिवाराने बरोबर घेतला. तर तिथल्या घटनासुद्धा कशा घडल्या बघावं लागेल, कोणी घडवल्या काय ते जाऊ दे, त्याच्यात आता आपल्याला बोलणं बरोबर नाही. परंतु ज्या काय घडल्या, जशा काय घडल्या, त्याचा फायदा संघ परिवाराने बरोबर उचलला. म्हणजे बांगलादेशमध्ये जे काय झालं त्याचं रिफ्लेक्शन थोडं त्याचं काही प्रमाणामध्ये इथं निश्चितपणे म्हणजे पडलं म्हणजे पडवून घेतलंय. नॅचरली ते पडलं नसतं, परंतु संघ परिवाराचा कार्यक्रमच आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथं धार्मिक ध्रुवीकरण आणि धार्मिक द्वेष हा पसरवायचा. दॅट इज त्याचं त्यांच्या राजकारणाचं, त्यांच्या अस्तित्वाचं कारणच ते आहे मुळामध्ये. त्यामुळे ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. हा एक दुसरा भाग आहे. आणि तिसरा एक भाग असा आहे की जे डावे मतदार आहेत, तरी जे 8 ते 10% लोकांनी दिली डाव्या पक्षांना मतं, पण तरीसुद्धा काही मतदार निश्चित असा असू शकला असता की ज्यांना मोदींच्या हुकुमशाहीला कणखरपणाने विरोध करायचा, जरा ममतांची गुंडगिरी मान्य नाही आहे. पण आता जर आपण थर्ड फॅक्टर जर आणला आणि तो जर पुरेसा सक्षम झाला नाही, तर अशा भीतीने काही मतदारांचा एक सेक्शन असा असू शकेल की ज्यांनी डाव्या विचाराचे असून सुद्धा त्यांनी ममतांना मत दिलं असेल की हा धोका नको पत्करायला म्हणून. तेव्हा याच्यापेक्षा म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, आता वीट किती मऊ हे सोडून द्या, परंतु निदान अशा परसेप्शन मधून ते मतदान झालेलं असण्याची शक्यता आहे. आता आपण केरळकडे येऊया. केरळमध्ये लक्षात घ्या, केरळमध्ये सातत्याने अशी हा सीसॉ आहे, 5-5 वर्षांनी ते चेंज होत राहतं. 10 वर्ष पहिल्यांदाच CPMला सुद्धा मिळाली किंवा कोणालाही मिळाली. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण केरळचं हे अपयश याच्यामध्ये बोलण्याच्या आधी केरळमध्ये 10 वर्ष सत्ता टिकवली हे यशाबद्दल सुद्धा प्रथम बोललं पाहिजे. बरोबर, दॅट इज द फर्स्ट पॉईंट. बरोबर. दुसरं असं की स्थानिक पातळीवरती काही घटक कमी जास्त झालेले असू शकतात, परंतु केरळच्या सरकारचा जो कार्यकारभार होता तो देशामध्ये आदर्श ठरावा, किंबहुना भारतासारख्या देशांमध्ये म्हणजे आशियाई देशांमध्ये सुद्धा तो मॉडेल म्हणून घेतला जावा इतका उत्तम तो आहे. मतांच्या टक्केवारीत म्हणाल तर फारसा काही फरक पडला नाही. 1 किंवा 2% मतं डाव्या आघाडीची कमी झालेली आहेत. तेव्हा मतदार आमच्यापासून दूर गेलेला आहे असं अजिबात झालेलं नाही. पण सीट्समध्ये, परंतु सीट्समध्ये प्रचंड हा आपल्या महाराष्ट्रात झालं. एक्झॅक्ट महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 2 लाख मताचा फरक होता, परंतु काउंट जर बघितलं तर महाविकास आघाडीचे जास्त. त्यामुळे आपल्या लोकशाहीचे थोडंसं वाईट असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आम्ही असं नेहमी म्हणतो की इथं प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन पाहिजे, पार्टीला मतं दिली पाहिजेत आणि पार्टीनी उमेदवारांची यादी आधीच जाहीर करायची सगळ्या त्या राज्याच्या, आणि त्या क्रमाने 10% मतं मिळायचं 10% सीट्स हे असतील. तरी मग लोकांनी जे काय 1-2% इकडे तिकडे झाले किंवा तर कदाचित त्याच्यात अशी शक्यता आहे. आता हे थोडेसे अंदाज आहेत, आपण विश्लेषण जास्त खोलात पार्टी करेल. अशी शक्यता आहे की आता केंद्र सरकार म्हणजे मोदी हे अर्थातच उत्तर भारतीयांचं सरकार आहे मुख्यतः. कारण उत्तर भारतामध्ये ज्या प्रकारचं एक जमातवादी राजकारणाला यश मिळतं तिथं भुसभुशीत भूमी मिळते. कारण तिथं अतिशय शैक्षणिक मागासपण आहे, सामाजिक मागासलेपण आहे, स्त्रियांविषयीचा अत्यंत नकारात्मक दृष्टिकोन आहे, सरंजामशाहीचे अवशेष आहेत, तिथे एक प्रकारची भ्रष्टाचार म्हणजे आणि मनगटशाही यांचे राहत आहे राजकीय नेत्यांचं. या पार्श्वभूमीवरतीच त्यांची सगळी जी काय आंदोलनं आहेत धर्मांध तिकडे द्वेषावरती आधारलेली ती तिथं चांगली यशस्वी होऊ शकलेली आहेत. आता याला अनुसरण तिथला लोकसंख्या वाढीचा दरही जास्ती आहे. तर डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन जे आहे ते होत असताना काय होणार आहे की दक्षिणेकडच्या राज्यांचं संसदेमधलं तुलनात्मक प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला आता आपण बोलत्या वेगळा विषय वाटेल परंतु याच्याशी खूप कनेक्टेड आहे म्हणून सांगतो. तुम्ही 70 सालची लोकसंख्या म्हणजे 71 सालची जनगणना त्याच्याप्रमाणे बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये असलेली, मध्य प्रदेशमध्ये या 4 राज्यांमध्ये
असलेले लोकसंख्येचं प्रमाण समजा 100 समजलं तिथलं, आणि त्याच वेळेचं दक्षिणेकडचं सुद्धा त्याच वर्षातलं 100 समजलं, आणि 2024मध्ये प्रोजेक्टेड पॉप्युलेशन, अजून जनगणना झालेली नाही, पण प्रोजेक्टेड पॉप्युलेशन सरकारी आकडे असतात, ते सरकारी सांगते, माझे नाही आकडे. तर त्याच्याप्रमाणे जर पाहिलं तर दक्षिणेतल्या राज्यांचा इंडेक्स हा 199 आहे. ते 100 असेल तर हे 199, आजचं 199 आहे. आणि हाच इंडेक्स जर तुम्ही उत्तरेतल्या या राज्यांचा पाहिलात तर हा 300च्या पुढे आहे, 309 आहे. म्हणजे आणि आता तुम्ही परिसीमन केल्यानंतर समान एका मताला सगळीकडे समान व्हॅल्यू पाहिजे, म्हणून तुम्ही तिथे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर त्यांना संसदेचं प्रतिनिधित्व दिलं तर संसदेमध्ये दक्षिणेतल्या राज्यांचं प्रतिनिधित्व हे खूप मोठ्या प्रमाणात खाली येईल. ते समजा आता 32% असेल तर ते जवळजवळ 24% किंवा त्याच्यापेक्षाही खाली येईल. म्हणजे इथं जो अत्यंत मागास विचाराचा आणि जमातवादी हिंसक भ्रष्ट राजकारण जिथं कायम यशस्वी झालेलं आहे बऱ्याच प्रमाणामध्ये, ते लोक अतिशय चांगलेपणाने, तुलनेने स्वच्छपणे, तुलनेने प्रगतिशील, जे आंतरराष्ट्रीय पातळीवर रिकग्नाइज्ड आहे, अशा प्रकारची धोरणं राबवणाऱ्या राज्यांना अनुकूल काय प्रतिकूल काय संसदेमध्ये हे ठरवणार, याची भीती दक्षिणेतल्या राज्यांना आहे. आणि म्हणून कदाचित अशी शक्यता आहे की केरळमधल्या काही टक्के, 2-4% लोकांनी असा विचार केलेला असू शकतो की संसदेमध्ये प्रतिनिधित्व काँग्रेसचं 100 त्यांचे प्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत, आणि CPMचे अगदीच कमी आहेत, 2-4 आहेत. या पार्श्वभूमीवरती जर संसदेमध्ये डिलिमिटेशनचा प्रश्न लढवायचा असेल, तो संसदेत लढवायला लागणार आहे, तर आपल्याला जरी राज्याची निवडणूक असली आणि जरी CPMने चांगला कारभार केलेला असला आणि आपण CPMचे मतदार असलो, तरी काही मतदारांमध्ये असं वाटू शकतं की राष्ट्रीय पातळीवरती हा डिलिमिटेशनचा प्रश्न लढण्यासाठी, कारण दक्षिण विरुद्ध उत्तर असा होणार आहे. पण तुमचा पक्ष आहेच आहे ना त्यांच्यासोबत. नाही, बरोबर आहे, बरोबर सांगतात. म्हणून तर आमची मतांच्या टक्क्यावरती 1-2% फरक झाला आहे, तेच तुम्ही तुम्हाला सांगतो. पण तो जो काय झाला फरक, तुम्हाला वाटतं हा फॅक्टर हा सुद्धा एखाद्या वेळेला असू शकतो की 1-2-4% लोकांनी जे अदरवाईज तिथल्या स्थानिक राज्यकारभाराचं काय रेकग्निशन म्हणून जी मतं दिली असती, ती कदाचित 3-4% मतं तिकडून इकडे या कारणामुळे आलेले असू शकतात, अशी सुद्धा याच्यामध्ये शक्यता आहे. सर, आता आपण या 2 प्रमुख राज्यांवरती तर बोललोच, पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्यावेळी विचारसरणीसमोरची आव्हानं काय आहेत आणि व्हॉट इज कमबॅक प्लॅन. तुम्ही कमबॅक करण्यासाठी काय करणार आहे? आत्मचिंतन तुम्ही मला सांगितलं की करू आम्ही, त्याच्यावरती काय चुकलं काय बरोबर आहे ते बघूयात आपण. तर तुम्ही काय करणार आहे आता पुढे? कारण ज्या पद्धतीचं आव्हान आता सध्या भारतीय जनता पक्षाकडनं मोठ्या प्रमाणावरती उभा झालेलं दिसतंय आता आपल्याला, म्हणजे बंगालमध्ये अभूतपूर्व असं यश मिळवलं आता त्यांनी. जरी तुमचं व्यक्तिगत मत, पक्षाचं मत काही असलं तरी आता त्या आकड्यांशिवाय आपल्याला बोलणं सत्ता आहे त्यांच्या हातात. बरोबर. ह्या मोठ्या प्रचंड अशा भारतीय जनता पक्षासारख्या ताकदीचा सामना तुम्ही कसा करणार आहे? कमबॅक प्लॅन काय असणार आहे? चॅलेंजेस काय? कमबॅक प्लॅन म्हणजे कमबॅक व्हिजन असू शकते. कमबॅक व्हिजन मी आपल्यासमोर मांडतो. कमबॅक व्हिजन आणि काही प्रमाणात ते आम्ही अवलंबतो आहोत, त्याचे रिझल्ट्स दिसतील. ते असे आहेत की देशामध्ये अस्मितेचं राजकारण, की जेव्हा माणसांचं ऐहिक जीवन, सध्याचं जीवन हे अत्यंत दुःखमय असतं, वेदनामय असतं, आणि लोक कुठल्याही प्रकारचे शक्तिहीन झालेले असतात. एक अत्यंत क्षुद्रत्वाची अशी भावना स्वतःबद्दलची निर्माण झालेली असते. त्यावेळेला माणसाला स्वतःचा मोठेपणा काहीतरी आहे, मी कोणीतरी आहे, हे दर्शवण्यासाठी त्याला जन्मजात ज्या काही ओळखी मिळतात त्या मोठ्या करायच्या. आणि इतिहास मी आता उदाहरणार्थ, मी मराठा आहे. आता मराठा समजल्या जाणाऱ्या शेतकरी, गरीब शेतकऱ्यांना आरक्षण हे जर काही सोल्युशन असेल समजा, तर ते त्यांना मिळालं पाहिजे याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे, असू नये. म्हणजे कारण आरक्षण हा सामाजिक उन्नयनाचा एक मार्ग आपण भारतामध्ये स्वीकारलेला आहे. परंतु मराठा असतील किंवा त्याच काउंटर पार्ट त्याचे ओबीसी असतील, यांच्यामध्ये एक मराठा नावाची अस्मिता ही निर्माण करणं, ही जागृत पेटवणं, दुसरी जागृत नाही करणं, पेटवणं. किंवा दुसऱ्या बाजूला की दुसऱ्यांचा द्वेष करणं, हीन लेखणं. म्हणजे उदाहरणार्थ आता इथे धार्मिक बाबतीत जर आपण पाहिलं
जे सत्ताधारी आजपर्यंत धार्मिक बाबतीत राहिलेले तो ब्राह्मण वर्ग आहे. परंतु हा इतिहास झाला. आता वर्तमानात सुद्धा ते आहे काही प्रमाणात सांस्कृतिक पातळीवर ते सगळे या सगळ्या विरुद्ध सगळ्या तळच्या शोषितांना घेऊन लढायचे. पण याचं रूपांतर जर तुम्ही फक्त द्वेषाच्या राजकारणात जर केलं तर तुम्ही अख्खं पुरोगामी राजकारण संपवता. म्हणजे राजकारण हे जाती आधारित जातीय अस्मितेच्या ऐवजी वर्गीय अस्मितेकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जातीय अन्यायाची सक्षम अशी दखल सुद्धा घेतली गेली पाहिजे. हे आमचं राजकारण जे आहे म्हणजे आता आम्ही काय करणार ते सांगतो. देशातलं राजकारण अस्मितेच्या बाजूने जे गेलेलं आहे ते हिंदूंच्या बाबतीत असेल की भारत प्रादेशिक अस्मिता भाषिक हां बरोबर आहे. तर हे अस्मितेच्याकडून त्यातल्या वर्गीय आणि वास्तव मुद्द्यांकडे नेणं. आता भाषेचाच मुद्दा घ्या तर शिवसेना स्थापन झाली, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे या अगदी वाजवी मुद्द्यावरती स्थापन झाली म्हणजे मुद्दा म्हणून बरोबर आहे. परंतु आज भारतामध्ये म्हणजे नंतरच्या वर्षामध्ये त्यांनी अचानकपणे कुठल्या कारणासाठी त्यांना माहिती त्यांनी अचानकपणे भारतीय जनता पक्ष किंवा संघाचीच एकदम शेपूट पकडले, शेपूट झाले. आणि परिणाम काय झाला त्यांचा आता हिंदुत्व नावाची जी आहे ती पण बोगी त्यांची गेली. आणि आता भाषा जे सत्य म्हणजे स्थानिक लोकसंख्या स्थानिक रोजगार हाही मुद्दा ते घालवून बसले अशी परिस्थिती निर्माण झाली. हां राज ठाकरेंचं तेच झालं, हे करू का ते करू. त्यांना म्हणजे सकाळी मराठी संध्याकाळी हिंदू किंवा उलटं हे हा जो काय गोंधळ झाला हा गोंधळ का झाला कारण अस्मितेच्याच मुद्द्यावरती म्हणजे त्यांना निवड ही अस्मिता धरायची का ती अस्मिता धरायची. जर ह्याच्यातला वर्गीय किंवा वास्तव मुद्दा जर पकडला असं की रोजगार किंवा भाषिक इथं प्राधान्य मिळालं पाहिजे मराठीला 100% बरोबर मानण्याच्यात काहीच चूक नाही आहे. भाषावार प्रांतरचना आहे, मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे, हिंदीची सक्ती होता कामा नये. पण ही आठवण कधी झाली जेव्हा हे डोक्यावर बसले तेव्हा झाली. मंगलप्रसाद लोढा जेव्हा मुंबईतल्या सगळ्या जमिनी खायला लागले तेव्हा लक्षात आलं की फडणवीस आणि ते एकत्रच काम करतायत तेव्हा जाग आली. आमचं तसं नाही आणि आम्ही हेच करतो आहोत की अस्मितेचं राजकारण हे वर्गीय आणि प्रत्यक्ष भौतिक मुद्द्यांवरती आणि म्हणून आणि असंघटितांना संघटित केलं. राष्ट्रवाद आमच्या देशातले उद्योग आमच्या देशातला रोजगार आमच्या देशातलं आर्थिक विकास झाला पाहिजे आणि आम्ही अमेरिकन साम्राज्यवादाच्या ट्रम्पच्या ताटाखालचं मांजर होणार नाही हे आज खणखणीत सांगण्याचं बळ कम्युनिस्ट पक्षामध्ये आहे. फक्त जे मांजर ऑलरेडी ताटाखालचे आहेत ते मोदी आणि शहांच्याकडे तर नाहीच आहे आणि बाकीच्या न्याय प्रश्नाचा आतापताच नाही आहे कारण ते पुन्हा फक्त भारतातला कोहिनूर हिरा आला का नाही आणि तलवार आली का नाही याच्यावरतीच त्यांचं सगळं राजकारण उभं आहे. तेव्हा आमची व्हिजन ही आहे की लोकशाही चौकट आवश्यक आहे ती वाचवली पाहिजे की या पोते लढण्यासाठी आणि यातल्या असंघटित विभागांना असंघटित शोषितांना संघटित केलं पाहिजे पण ते अस्मितेच्या मुद्द्यावरती नाही. हे आमची दिशा असेल आणि हीच आमची दिशा पहिल्यापासून राहिलेली आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणाने काही कमी जास्त झालेलं निश्चितच आहे की बाबा मध्यम वर्गाला जेवढं ज्या प्रमाणात जोडायला पाहिजे तेवढं आम्ही जोडू शकलो नाही किंवा स्थानिक जे मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे आहेत ते आम्ही पुरेशा प्रमाणात घेतले नाहीत. नक्कीच आमची चूक आहे. तर हे मुद्दे निश्चितपणे आम्ही घेऊ. कामगार चळवळ करत असताना असंघटित कामगारांची चळवळ ही आमची प्रधान राहिली नाही. ते आमचे नेते राहिले नाही. परिस्थिती बऱ्यापैकी 10 वर्षात बदलली आहे पण मधला एक काळ गेला की त्याच्यात नाही. त्याच्याबरोबर लढण्यासाठी जे एक उमेद लागते ती निर्माण कशी करणार ती उमेद कारण काय झालं की आता हा जो एकंदरीत पराभव सातत्यानं होत चाललेला आहे त्याच्यामुळे एक नैराश्य आलेलं आहे तुमच्या समर्थकांमध्ये म्हणा किंवा जे तुमचे कार्यकर्ते आहेत आता त्यांनाही असं एक स्वतःवरती कॉन्फिडन्स राहिला. हा कॉन्फिडन्स किंवा ही उमेद निर्माण करण्यासाठी तुम्ही काय बघा ही राहिलेलं नाही असं तुमचं मत आहे. मला तसं वाटत नाही. तुम्हाला मतपेटीमध्ये पडणाऱ्या मतांची संख्या कमी दिसते या कारणावर या आधारावरती तुम्ही मोजू नका. आमच्याकडे येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांची संख्या फुलटॅमरची संख्या कमी होत नाही वाढते. कमी होत नाही वाढते आणि ती तरुणांमधून वाढते. आणि तरुणांमध्ये ज्या प्रकारे तुम्हाला हे दिसतंय की उजवीकडे झाले त्याची एक टोक आता जागतिक पातळीवरती गाठली गेली. नुसतं इथं नाही जगाच्या पातळीवर. तुम्ही मला सांगा जगामध्ये इंग्लंडचं सरकार ब्रिटन अमेरिकेच्या विरोधात बोलेल जर्मनीचं सरकार बोलेल असं कधी आपल्याला वाटलं होतं का? इटलीचं सरकार बोलेल असं वाटलं होतं का? बरोबर. हे जसं टोक आहे तसं हे टोक आता मोदी आणि शहा एक ॲपोजी ज्याला पॉईंट म्हणतात म्हणजे सगळ्यात हायेस्ट हिमनगाचा टोक. हां हिमनगाचा नाही म्हणजे सगळ्यात
एखादा बॉल उंच फेकला तर तो सगळ्यात त्याचा जो वरचा बुंदा पॉईंट असतो त्या पॉईंटला ते पोहोचले जातात. ओके आता तिथून फक्त उतारच सुरू होतो त्यांचा. ओके तेव्हा आता त्यांचा उतार सुरू झालेला आहे. त्यामुळे इट इज अ बिगिनिंग ऑफ एंड असं माझं मत आहे. सगळ्यात टॉपचा बिंदू जेव्हा रात्र जेव्हा खूप गहिरी होते ना तेव्हा समजायचं की आता सकाळ जवळ येत चाललेलं आहे. हे मी केवळ काव्यात्मक बोलायचं म्हणून बोलत नाहीये, कारण त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा उन्मत्तपणा हा इतका वाढत चाललेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय ते ज्या पद्धतीने राज्य करतात. आता लोक सरळ सरळ बोलायला लागलेले आहेत की हिंदू हिंदू म्हणून आम्हाला तुम्ही काय मूर्ख बनवता का, कोण नेते तुम्ही आमच्या उरावर बसवलेले आहेत, हे बोलायला लागलेले आहेत. तेव्हा ही अर्थात तेवढ्या निगेटिव्ह मुद्द्यावरती आम्ही नाही. आम्ही या शेतकऱ्यांचा मुद्दा घ्या तुम्ही. शेतकऱ्यांचा प्रश्न शरद जोशींचा प्रश्न म्हणून आपण ऐकत होतो. आज शेतकऱ्यांचे नेते किसान सभा आहे. आमचे कॉम्रेड अजित जे आहेत ते आमचे आजचे नेते आहेत. तेव्हा परिस्थिती बदलते. कामगारांचे लढे कामगार कायद्यांच्या विरोधात जे झाले ते लाल बावटेच्या नेतृत्वाखाली आज लढे होते. ही परिस्थिती बदलती आहे, जागतिक पातळीवरती बदलती आहे आणि भारतातही बदलेल. पण याचा अर्थ आम्ही म्हणत नाही की सगळं ऑल वेल आहे आणि आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. अजिबात नाही. निश्चितपणे अतिशय मेहनत करावी लागेल आणि वैचारिकही मेहनत करावी लागेल. 100% तयारी आहे आणि किंबहुना उमेद आहे. अशी लढाई इतिहासात लढण्याची वेळ फार कमी वेळा येते, ती आलेली आहे. 77 साली आमच्या बंगालमध्ये 1200 माणसं सिद्धार्थ शंकर राय यांनी आणि काही त्यावेळेचे जे नक्षलवादी बनले त्यांनी मिळून मारलेली आहेत आमच्या पक्षाची. त्याच्यातून आम्ही 35 वर्ष सत्ता टिकेल अशी सत्ता मिळवली आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ती राबवली बहुतेक काळ. तेव्हा ह्याच्यातनं ही बदलणार आहे, याच्याबद्दल 100% खात्री आहे. काय हे खूपसे वरवरचे लोक आहेत, हे केवळ डीजे मोठा लावला म्हणून विचार मोठे होत नसतात. यांचा डीजे मोठा चालू द्या. वर्गीय राजकारण आणि भौतिक राजकारण आमचंच चालणार आहे. धन्यवाद सर, खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला. तर सरांनी आपल्याला त्यांच्या पक्षाच्या आगामी काळामध्ये वाटचाल कशी असणार आहे ते सांगितले आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचा ज्या वैचारिक पातळीवरचा असो, रस्त्यावरचा असो, सर्व पातळीवरती संघर्ष करण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर त्यांनी एक उल्लेखनीय गोष्ट सांगितली की तरुण मतदारांचा किंवा तरुण वर्गाचा कल मोठ्या प्रमाणावरती कम्युनिस्ट विचारधारेकडे झुकतोय आणि त्यांच्याकडं अनेक सक्रिय कार्यकर्ते आता जॉईन होत आहेत आणि यातूनच पुढं आम्ही परिवर्तन घडवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. पाहूयात यापुढं या सगळ्या मुद्द्यावरती आणखी आपण चर्चा करणार आहोत. या 5 राज्यामध्ये जे निकाल लागले त्याचा अजून आपण महाराष्ट्रामधल्या राजकारणावरती देखील याचे काय परिणाम होणार आहेत हे देखील आपण जाणून घेऊ. तर तशी थांबूयात. धन्यवाद.